आणि आता सविस्तर वृत्त पाहूया। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। पुणे जिल्ह्यात जीबीएसमुळे 9वा मृत्यू झालेला आहे। गुलियन बॅरी सिंड्रोममुळे शहरात आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे। यामुळे जिल्ह्यातील जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 9 पर्यंत पोहोचली आहे। आरोग्य विभागाच्या अहवालात 9 मृत्यूंपैकी 4 मृत्यू जीबीएस आणि 5 संशयास्पद मृत्यू असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, आणखी एक चिंताजनक बातमी म्हणजे पुणे जिल्ह्यात जीबीएसमुळे 9वा मृत्यू झाल्याचं कळत आहे। काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच दीपाली, आपण जसं बघतोय की ग्युलिन बॅरी सिंड्रोम हा जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याचे जवळपास पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मिळून जवळपास 208हून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहे पुणे शहरामध्ये, आणि त्यापैकी सध्या 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 4 जण जे आहेत त्याचा जीबीएस मुळे मृत्यू झालेला आहे आणि 5 हे संशयास्पद जीबीएस मुळे मृत्यू झालेल्याची प्राथमिक माहिती ही अहवालातनं समोर आलेली आहे। 9वा मृत्यू खरं तर काल पुणे शहरात नोंदवण्यात आला होता। तो वाघोली परिसरामधनं खरं तर वाघोली परिसरामध्ये एका 34 वर्षाचा पुरुषाचा मृत्यू जीबीएस मुळे झालेला आहे। जसं जीबीएसचे जे पहिले लक्षणं असतात की हळूहळू मल्टिपल ऑर्गन फेलियर होत जातं आणि त्याच्यानंतर रूपांतर एक पॅरालिसिस अटॅकमध्ये होतं। तर त्या पद्धतीनेच पहिले तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता जेव्हा सगळे त्याला हे लक्षणं आढळून आले, आणि त्यानंतर जेव्हा त्याला 3 फेब्रुवारीला ससूनमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। खरं तर पुणे महानगरपालिका सातत्याने सांगते, आवाहन करत आहे पुणेकरांना की बाहेरचं खाणं कमी केलं पाहिजे, बाहेरचं खाणं खरं तर टाळलं पाहिजे आणि पिण्याचं जे पाणी आहे ते उकळून प्यायलं पाहिजे, कारण सध्या जीबीएस हा दूषित पाणी आणि दूषित अन्नातून याचा पसार होत असल्याची माहिती देखील आरोग्य विभागाने दिलेली आहे। दीपाली, नक्कीच रेवती, यामुळे राज्याची चिंता मात्र वाढली आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।